नमस्कार, मी सर्पमित्र के.टी. शिर्के फ्रॉम नागोठणे. तर आज आपण आलेलो आहोत आंबेघरचे माजी उपसरपंच दीपक माळी तसेच कामगार नेते यांच्या नवीन घराचं बांधकाम चालू आहे. आणि या बांधकामाच्या ज्या काही टाईल्स दिसत आहेत त्या टाईल्समध्ये त्यांना साप दिसला होता. सापाची ओळख त्यांना माहीत नव्हती, त्याच्यामुळे त्यांनी मला कॉल केला. कोणताही विलंब न करता तिथे पोचलो. तर ह्या अडचणीमध्ये एक जवळजवळ 5 ते 6 फुटाची धामण आम्हाला पाहायला मिळाली. सुखरूपरित्या तिला आम्ही पकडलं. धामण म्हटलं की एक बिनविषारी साप आपल्या डोळ्यासमोर येतो, त्यामुळे घाबरण्याची गरज नाही आहे. तिथे जमलेल्या लोकांनी सांगितलं की धामण चावते की चावत नाही. तर त्यांना सांगितलं धामण ही चावते, परंतु ती विषारी नसते, बिनविषारी असते. आणि धामणीला तुम्ही मारू नका, कारण धामण हा शेतकऱ्याचा मित्र म्हणून ओळखला जातो. उंदीर त्याचा आवडतं खाद्यपदार्थ आहे, त्याच्यामुळे उंदरांच्या मागे हे आपल्या शेपटीच्या जोरावर आणि आपल्या चपळतेपणामुळे माळ्या बिळेवर सहज चढते आणि उंदरांना गिळंकृत करते. तर धन्यवाद दीपक, आपण आम्हाला कॉल केलात आणि एक निसर्गातील जीव वाचवल्याबद्दल मी आपले आभारी आहेत. आमचं यूट्यूब चॅनल आहे सर्पमित्र के.टी. शिर्के म्हणून, तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि आमचं चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा. आमच्याबरोबर आमचे व्हिडिओ शूटिंग करत आहेत ते आमचे जावई विनोद शिंदे. नेहमीच त्यांचा सहभाग आम्हाला लाभतो आणि उत्तमरित्या व्हिडिओ करतात. आणि एक मौलाची मदत त्यांच्याकडून मला नेहमीच होते. तर अशा प्रकारे आम्ही हा बिनविषारी धामण साप भरलेला आहे गोणीमध्ये, आणि तो आता निर्मनुष्य ठिकाणी आम्ही ते तर सोडणार आहोत जिथे मनुष्य वस्ती नसेल. हे आहे दीपक माळी, कामगार नेते, तसेच रिलायन्स सोसायटीचे खजिनदार, आणि या त्यांच्या मिसेस माजी उपसरपंच. खरोखर ते खूप भयभीत होते, परंतु धामण पकडल्यानंतर आणि त्यांची माहिती आल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरची भीती होती ती निघून गेली आणि त्यांनी आमचे आभार मानले. अशा प्रकारे आम्ही निर्वस मनुष्य ठिकाणी आलेलो आहोत आणि धामण सोडत आहोत. तर नक्कीच आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद.